तर दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार दिल्लीत पोहोचलेले आहेत। अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत। शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार दिल्लीत येत असल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। आज अजित पवारांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर ते दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत। रामराजे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। रामराजे, अजित पवार आता पुण्याहून दिल्लीला येत आहेत, किती वेळात ते दिल्लीत पोहोचतील आणि दिल्लीतला त्यांचा कार्यक्रम नेमका कसा असेल? बिलकुल, अजित पवार दिल्लीमध्ये आल्यानंतर त्या अगोदर प्रफुल्ल पटेल यांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि अजित पवार हे तिघेही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला जाणार आहेत। माहिती प्राथमिकरित्या अशी मिळालेली आहे की दिवाळीच्या निमित्त ही कडसी व्हिजिट आहे, ही भेट आहे, शुभेच्छा देण्याच्या संदर्भातली ही भेट आहे। परंतु या भेटीच्या पाठीमागे आणखीन दडलंय काय हे सुद्धा पाहावं लागणार आहे, कारण 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत। मराठा आरक्षणामध्ये अजित पवार यांनी भूमिका घेतली नव्हती, नाराज होते, ती नाराजी काय आणि कशामुळे होती त्याचं उत्तर सुद्धा याच्यामधून मिळणार आहे। आणि त्याचबरोबर यापूर्वी सुद्धा एनडीए मध्ये शरद पवार यांना आणण्याचे सुद्धा अनेक वेळा प्रयत्न झालेले आहेत। ज्यावेळेस भाजप एनडीएची इथे दिल्लीमध्ये बैठक होती त्याच वेळेस शरद पवार यांचं मन वळवण्याचे सुद्धा प्रयत्न झाले होते। आता या भेटीच्या निमित्तानं पुन्हा एकदा पवारांना एनडीए मध्ये आणण्याचं किंवा एनडीए सोबत आणण्याचे प्रयत्न भाजपचे सुरू आहेत का हे सुद्धा पाहावं लागणार आहे, कारण इंडिया आघाडीला कुठेतरी झटका द्यायचा असेल तर मोठा नेता आपल्या सोबत असावा असं सुद्धा भाजपच्या चाणक्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्याकडे सुद्धा लक्ष राहणार आहे आणि त्याचबरोबर इतर महत्वाचे काही राजकीय सद्यस्थितीच्या संदर्भाचे जे मुद्दे आहेत ते सुद्धा चर्चेले जाणार आहेत। त्यामुळे अनेक अनुत्तरित प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती यावेळेस अमित शहा यांच्या भेटीच्या निमित्तानं मिळतील असं दिसून येत आहे। बिलकुल रामराज, एक महत्वाचा प्रश्न असा देखील आहे की अजित पवार तर आता दिल्लीला येत आहेत, काही वेळातच ते पोहोचतील, परंतु भाजपच्या फक्त अमित शहा यांचीच ते भेट घेणार आहेत की आणखीन कोणत्या नेत्यांची भेट घेणार आहेत? भाजपकडून काही सांगण्यात आलेलं आहे का आज अजित पवारांच्या या दौऱ्याबद्दल? 2 नेत्याची भेट घेणार असल्याची माहिती मिळते। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि दुसरे म्हणजे की केंद्रीय मंत्री अमित शहा या दोघांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते। परंतु अगोदर अमित शहा यांची भेट घेतली जाईल। अमित शहा यांच्या कार्यालयाकडून त्यांना अगोदर वेळ कळवली जाईल आणि त्या वेळेनुसार मग हे सर्व नेते जे आहेत ते अमित शहा यांच्या भेटीला जाणार आहेत। त्यामुळं एक बऱ्याच दिवसापासून अजित पवार जे शांत बसले होते त्याची सुद्धा कोंडी जी आहे या भेटीच्या निमित्तानं फुटणार आहे। त्यामुळे पाहावं लागेल की या बैठकीमध्ये नेमकं कोणती चर्चा। बिलकुल धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडून या बातमीले सगळे अपडेट्स आम्ही घेणार आहोत, तुर्तास धन्यवाद। तर आपण बघतोय आता अजित पवार हे पुण्याहून दिल्लीच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि दिल्लीत जाऊन ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत भेटीगाठी घेणार आहेत। अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा होत्या आणि त्यामध्येच अजित पवार हे आजारी देखील होते आणि आजारातून उठल्यानंतर अजित पवार हे थेट पुण्यात गेले। पुण्यामध्ये त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि शरद पवारांची भेट घेऊन अजित पवार हे थेट आता दिल्लीला पोहोचलेले आहेत। आता दिल्लीत ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका करणार आहेत, भेट घेणार आहेत। दिवाळीच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं या भेटी गाठी होणार असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आलेली आहे, परंतु या नेमक्या भेटी राजकीय आहेत की नाही हे देखील आता थोड्याच वेळात कळणार आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे